सर्व विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना आपण ऑलरेडी एक व्हिडिओमध्ये डिस्कस केलंय की रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट होणार आहे आणि काय काय त्याचे महत्त्वाचे मुद्दे राहणार आहे आणि आपल्याकडे आता वेळ आहे तर आपण काय काय केलं पाहिजे। मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करियर काउन्सिलिंग तर्फे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या YouTube चॅनलला स्वागत करते। अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, विसरू नका, कारण सर्व लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला या चॅनलला भेटणार आहे। आता तुमच्याकडे हा जो वेळ आहे आजपासूनचा तर चॉईस फिलिंग पर्यंतचा, ह्या वेळामध्ये आपण काय केलं पाहिजे, काय काय गोष्टी आपण लक्षात ठेवले पाहिजे, चॉईस फिलिंग करताना आपण काय केलं पाहिजे, प्लस चॉईस फिलिंग करताना आपण कोणते मुद्दे लक्षात ठेवले पाहिजे, या सर्व गोष्टींबद्दल आपण आज डिटेलमध्ये बोलणार आहोत। मी डिटेलमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे आणि त्याबद्दल तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुम्ही एक पण पॉइंट मिस आउट केला तर तुमचं जे काउन्सिलिंग आहे ते नीट नाही होणार आणि तुम्ही खूप सारे जे मेन पॉइंट्स आहे ते तुमच्या लक्षात नाही येणार। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सर्व गोष्टी इथं क्लिअर होतील। आता आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे ते आपण सर्व गोष्टी इथं डिस्कस करणार आहोत, ते म्हणजे महाराष्ट्राची चॉईस फिलिंग कधी स्टार्ट होणार आहे। आता जी काउन्सिलिंग आहे ते आपल्याला माहिती आहे की 1 तारखेपासून स्टार्ट होणार आहे आणि कोणी रजिस्ट्रेशन केलं पाहिजे कोणी नाही केलं पाहिजे हे आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलं आहे। ज्या लोकांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं आहे CET सेलला त्यांनी हे रजिस्ट्रेशन करायचं नाही आहे, इट्स नो फॉर देम, त्या लोकांनी नाही करायचं। ज्या लोकांनी आतापर्यंत CET सेलचं कोणतंच रजिस्ट्रेशन केलं नाही आहे किंवा ते आधी एलिजिबल नव्हते आणि आता ते एलिजिबल आहेत त्याच लोकांनी इथं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे। आपली जी SML लिस्ट येणार आहे ती येणार आहे अराउंड 6 तारखेला। आता आधीच आपल्याला एक SML लिस्ट भेटली होती, त्या SML मध्ये खूप लोकांची नावं नव्हते, तर खूप लोक घाबरून गेले होते की आमचं नाव का नाही आहे आणि आम्ही तर रजिस्ट्रेशन केलं होतं, आम्ही एलिजिबल नाही आहे का ह्या गोष्टीसाठी, की आमचं काही प्रॉब्लेम झाला काउन्सिलिंगमध्ये किंवा रजिस्ट्रेशनमध्ये म्हणून आमचं नाव नाही आहे। तर अशी खूप लोकांना शंका होती, तर असं काहीच नाही आहे। तेव्हा आपली एलिजिबिलिटी क्रायटेरिया जे आपण पार पाडली नसेल तर आपलं नाव ह्या SML लिस्टमध्ये नक्की येईल। तेव्हा ते SML लिस्ट जी होती ती MBBS BDS साठी ग्राह्य पकडली गेली होती, कारण तेव्हा एलिजिबल क्रायटेरिया जो आहे तो वेगळा आहे। NTA नुसार आता एलिजिबल क्रायटेरिया नवीन निघाला आहे, तो पण मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये डिस्कस केला आहे, तिथं पण तुम्ही बघू शकतात की काय काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आला आहे। 50% आधी लागत होते PCBला, आता ते नाही लागत, तर आता आपण BA MS BH MS जे ते करू शकतो विदाउट 50% फॉर PCB। आपल्याला क्वालिफिकेशन लागतं नीटमध्ये फक्त तेवढंच, बाकी आपल्याला काहीच लागत नाही। तर ज्या लोकांना क्वालिफिकेशन असेल नीटमध्ये त्यांचं SML मध्ये नाव येईल 6 तारखेला। वेगवेगळी एलिजिबिलिटी राहते, ग्रुप C साठी अजून वेगळे राहते, BPTH साठी, तर तिच्यात जर तुमचं नाव आलं तर अतिउत्तम, तिच्यात नाव आलं तर तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि सर्वांचे नावं येतील, तुम्ही घाबरून जाऊ नका, SML लिस्टमध्ये आपल्याला नाव भेटेल। आपलं जे रजिस्ट्रेशन फीज आहे ते तीच प्रोसेस आहे 1 ते 4 पर्यंतची रजिस्ट्रेशनची, ज्यांनी अजूनपर्यंत केलं नाही आहे त्यांनी नक्की करा। आपला सीट मॅट्रिक्स जे ते भेटणार आहे 8 तारखेला। सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, कोणत्या कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहे, किती सीट्स इनटेक आहे ते सर्व आपल्याला दिसणार आहे। आपण आता ह्या वेळेमध्ये काय करावं, हा जो वेळ आपल्याला दिला गेला आहे, जर आपलं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालं असेल, सेशन अप्लाय झालं असेल तर आता आपण काय करावं, आता आपण चॉईस फिलिंगची तयारी करावी। चॉईस फिलिंग कधी स्टार्ट होणार आहे ते म्हणजे 8 तारखेला। आपण SML लिस्ट बघावी की SML लिस्टमध्ये आपलं नाव आलं आहे का, तर ते आलंच असेल ते एकदा चेक करावं की आपला SML नंबर काय। आता SML नंबर आल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे SML नुसार चॉईस फिलिंग करणं। SML नुसार चॉईस फिलिंग करणं म्हणजे काय, SML नुसार लिस्ट बनवणं नाही, SML नुसार तुम्ही तुमचे कॉलेजेस बघा, तुम्हाला कोणतं कॉलेज भेटतंय का ते बघा आणि ते कॉलेजेस शेवटी टाका। जे तुमच्या रँकिंगनुसार कॉलेजेस ना तसे नाही टाकायचे, कॉलेजच्या रँकिंगनुसारच कॉलेजेस टाकायचे। तर चॉईस फिलिंग कशी करावी ते आपण पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आपल्याला आता इतका वेळ उरला आहे, इतका टाइम आपल्याकडे आहे, तर या टाइममध्ये आपण काय केलं पाहिजे, काय करेक्ट डिसिजन आपण उचलले पाहिजे, घेतले पाहिजे, ते आपण सर्व व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात। आता जिथं काही तुम्ही काउन्सिलिंग घेतली असेल, ज्या कोणत्या काउन्सिलरकडे तुम्ही काउन्सिलिंग घेतली असेल त्या काउन्सिलरने तुम्हाला एक लिस्ट प्रोव्हाइड केली असेल, ती म्हणजे ही प्रेफरन्स लिस्ट। आता ज्या त्या काउन्सिलरच्या अकॉर्डिंग जी ती प्रेफरन्स लिस्ट बनवलेली राहते। आता जर तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंग घेतली असेल तर आम्ही ऑलरेडी सर्व जे स्टुडंट्स आहेत, सर्व जे विद्यार्थी आहेत, सर्व जे पालक आहेत त्यांना सर्वांना ही लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे। ही लिस्ट फक्त फीज अकॉर्डिंग आहे, तर आम्ही हे कोड पण त्याच्यात टाकतो, कारण खूप लोकांना कोड भेटत नाही वेबसाईटला। वेबसाईटहून सर्व कॉलेजेस बघून त्यांचे फीज टाकतो, फीज स्ट्रक्चर अकॉर्डिंग, फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी जी आहे त्याच्या अकॉर्डिंग, प्लस वेबसाईटला फीज बघून आम्ही फीज इथं इनटेक टाकत राहतो, प्लस आम्ही कट ऑफची लिस्ट पण प्रोव्हाइड करत राहतो। जर तुमच्या काउन्सिलरने आतापर्यंत केली नसेल तर तुम्ही नक्की मागून घ्या, कारण तुम्ही तिथं फीज पे केली आहे तर त्यांना। आणि जर तुम्हाला आता पण पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही 827551 हा दिला गेलेला नंबर आहे, इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आमचे जे सर्व टीम मेंबर आहे ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि ते बोलून घेतील।
आता ह्या लिस्टमध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे, इथं आपल्याला कोड भेटणार आहे. हा कोड आमच्याकडनं दिला जातो तुम्हाला, कारण ह्या कोडनुसारच आपले जे चॉईस फिलिंग आहे ते होत राहतात. MBBS साठी इथं तुम्हाला 1 नंबर दिसेल, BDS साठी इथं तुम्हाला 2 नंबर दिसेल आणि BMS साठी इथं तुम्हाला सर्वीकडे 3 नंबर दिसत असणार. तसंच BHMS साठी तुम्हाला जो आकडा आहे तो 4 पासून सुरू होताना दिसेल. एवढं तुम्हाला क्लिअर असेल की कसं चॉईस फिलिंग करावं. कारण खूप लोक काय करतात, प्रेफरन्स लिस्टमध्ये चॉईस फिलिंग करताना चुकी करतात. ती म्हणजे काय की कधी कधी BMS कॉलेज सोडून BHMS कॉलेज आधी टाकून देतात आणि BMS चुकून नंतर टाकून देतात. ते पुढे बघतच नाही की कोर्स आपण कोणता अप्लाय करतोय, होमिओपॅथी करतोय की आयुर्वेदा करतोय. तर ते एकदा नीट बघा. आपल्याला जर 3 पासून आकडा चालू होतोय ना तो म्हणजे आयुर्वेद आहे, आणि जर 4 पासून आकडा चालू होतोय ते म्हणजे होमिओपॅथी कॉलेज आपण टाकतोय. जर तुम्हाला होमिओपॅथीमध्ये घ्यायचं असेल ना तर शेवटी कॉलेज टाका. प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची आपण ते आता महत्त्वाचा मुद्दा बघू. आमच्या साईडने तर ही प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला दिली जाते. ही एक प्रेफरन्स लिस्ट आमच्याकडनं फीज अकॉर्डिंग दिली जाते. एक तुमच्या कट ऑफ अकॉर्डिंग पण आम्ही स्वतः बनवून देतो. फक्त तुमचे काय मार्क्स आहे त्याच्या अकॉर्डिंग आम्ही सर्व जे कॉलेज जे तुम्हाला भेटणार आहे त्या अकॉर्डिंग तुम्हाला लिस्ट देतो, प्लस कट ऑफची वेगळी लिस्ट देतो आणि जी कॉलेजची रँकिंग आहे त्याच्या अकॉर्डिंग आम्ही वेगळी लिस्ट देत असतो. आता असंच आमच्याकडे गव्हर्नमेंट कॉलेजेसची लिस्ट आहे, जे बेस्ट कॉलेज टू जे रँकिंग कमीवालं कॉलेज आहे त्या कॉलेजपर्यंत, बेस्ट टू लोवेस्ट कॉलेजेसपर्यंत आम्ही लिस्ट बनवलेली असते, ते आम्ही शेअर करतो. आणि अजून एक प्रायव्हेट कॉलेजेसची लिस्ट, कोणती बेस्ट आहे आणि कोणतं लिस्ट कॉलेज आहे ते आम्ही सर्व शेअर करत राहतो. आता जर तुम्ही काउन्सिलिंग घेतली नसेल तर काय करावं. जर तुम्ही काउन्सिलिंग घेतली नसेल तर तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आता म्हणजे की स्वतः काउन्सिलिंगमध्ये उतरणे, स्वतः चॉईस फिलिंग करणे, स्वतः प्रेफरन्स लिस्ट जी आहे ती आपली लवकरात लवकर तयार करणे. ती कसं करावं. जर तुम्ही आतापर्यंत कोणाची चॉईस फिलिंग किंवा कोणाचीच काउन्सिलिंग घेतली नसेल तर चॉईस फिलिंग करायला तुम्हाला काय काय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायचे ते आपण आता बघूया. सर्व गव्हर्नमेंट जे BMS कॉलेजेस आहे सर्व गव्हर्नमेंट आधी टाका. भले तुम्हाला क्वालिफाईंग क्रायटेरिया राहो, भले तुमचे मार्क्स खूप कमी राहो, भले तुम्हाला IQ कोटामध्ये टाकायचं असो, पण तरी गव्हर्नमेंट कॉलेजेस जे ते सर्वात आधी टाका आणि नंतर जे तुमचे प्रायव्हेट कॉलेजेस आहे ते टाका. गव्हर्नमेंट पण तुम्ही रँकिंग अनुसार टाकू शकतात किंवा तुमचे मार्क्स कमी आहे, तुम्हाला माहिती की आपल्याला गव्हर्नमेंट भेटणारच नाही आहे, तर तुम्ही जशी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे जशी त्याची लिस्ट आहे बनवलेलीच तशीच्या तशी टाकून द्या, काही चेंज करू नका. कारण आपण फक्त एक ट्रायल म्हणून गव्हर्नमेंट कॉलेज टाकतोय, आपण फक्त एक सेफ सेक्शन म्हणून गव्हर्नमेंट कॉलेजेस टाकत आहे. तर हे तुम्ही करू शकतात. आता गव्हर्नमेंट लिस्टची ज्यांचे मार्क्स चांगले आहेत त्यांना आम्ही ऑलरेडी जे रँकिंग अनुसार गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे ते आम्ही प्रोव्हाइड केले. आता नंतर म्हणजे काय, त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेसचे पसंतीनुसार ते तुम्ही कॉलेजेस जी आहे ते टाकू शकतात. आता खूप जे पॅरेंट्स आहे, खूप जे स्टुडंट्स आहे ते काय करतात, फीज अकॉर्डिंग जे कॉलेजेस भरत राहतात. म्हणजे काय, कमी फीजवाले आधी, जास्त फीजवाले नंतर. लोकेशन अकॉर्डिंग म्हणजे काय, घरापासून कोणतं कॉलेज जवळ आहे ते आधी आणि कोणतं कॉलेज लांब आहे ते नंतर. रिव्ह्यू अकॉर्डिंग म्हणजे आपण सर्व कॉलेजेसच्या वेबसाईटला जाऊन तिथलं रिव्ह्यू चेक करत राहतो. स्टार्स कोणी कोणी चेक करतात तर त्या स्टार्स अकॉर्डिंग, त्यांचं कॉलेज कॅम्पस अकॉर्डिंग, तिथले कमेंट्स अकॉर्डिंग आपण बघत राहतो की कोणतं कॉलेज चांगलं आहे आणि कोणतं कॉलेज नाही आहे. खूप लोक रिव्ह्यू म्हणजे काय, खूप लोक तिथं जाऊन स्वतः पॅरेंट्स तिथं जाऊन कॉलेजला जाऊन सर्व कॉलेज चेक करत राहतात. तिथलं कॅम्पस कसं आहे, तिथलं फॅकल्टी स्टाफ कसं आहे, टीचिंग कसं आहे, तिथं हॉस्पिटॅलिटी कसं आहे, नंतर तिथलं सर्व जे सराउंडिंग वगैरे ते कसं आहे, तिथं प्रॅक्टिस कशी होत राहते, रेग्युलर पेशंट फ्लो आहे की नाही आहे, त्या सर्व गोष्टी बघून जे ते खूप लोक कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट बनवत राहतात. बाकी लोक गुगल थ्रू पण करू शकतात. तर हे आपण रिव्ह्यू अकॉर्डिंग कॉलेजेस टाकू शकतो. तर रिव्ह्यू म्हणजेच काय, तर रँकिंग अकॉर्डिंग म्हणजे जे कॉलेजची रँकिंग एकदम फर्स्ट आहे त्याला फर्स्टला टाका आणि जी लास्ट आहे त्याला लास्टला टाका. आता हॉस्पिटल म्हणजे काय, रेग्युलर पेशंट फ्लो जो आहे तो आहे की नाही. रेग्युलर पेशंट फ्लोमध्ये आपल्याला समजतं की तिथं पेशंट्स येतात की नाही, आपली प्रॅक्टिस नीट होणार आहे की नाही. आता ज्यांचे मार्क्स चांगले आहेत त्या लोकांना हे ऑप्शन्स आहे. ज्यांचे मार्क्स खूप चांगले आहेत त्यांना वाटते की आपल्याला गव्हर्नमेंटचं टॉप कॉलेज भेटेल, त्या लोकांनी हे सर्व करावं. ज्यांचे मार्क्स कमी आहे त्यांनी पण हे टाका, पण इतकं याच्याकडे लक्ष देऊ नका कारण आपल्याला कॉलेज भेटण्याशी जास्त इम्पॉर्टन्स आहे. आता फीज अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकतात, लोकेशन अकॉर्डिंग टाका, रिव्ह्यू अकॉर्डिंग टाका, हॉस्पिटल अकॉर्डिंग टाका आणि कट ऑफ अकॉर्डिंग टाका. कट ऑफ अकॉर्डिंग म्हणजे काय, कॉलेजची रँकिंग काय, कॉलेजचं कोणतं टॉप कट ऑफ गेलं आहे, कोणतं लिस्ट कट ऑफ गेलं आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही टाका. पण असं नका करू की यार माझे मार्क्स कमी आहे तर मी फक्त माझे मार्क्सवालेच कॉलेज टाकणार, माझे मार्क्सचे जे कट ऑफ कमीवाले कॉलेजेस आहेत तेवढेच कॉलेज मी टाकणार, बाकी मी कॉलेज टाकणारच नाही. तर अशी चुकी बिलकुल पण करू नका. अशी चुकी केल्यावर तुम्हाला जे कॉलेज भेटणार आहे ते पण भेटणार नाही. असं होऊ पण शकतं ना की इन केस तुमचं जे टॉपचं कॉलेज आहे ते तुम्हाला भेटून जाईल का, कारण ते तिथलं कट ऑफ कमी गेलं, तर असं पण होईल. तर तुम्ही जेवढे टॉपचे कॉलेजेस आहेत तेवढे सर्व वरती टाका. ह्या अकॉर्डिंग तुम्ही लिस्ट बनवू शकतात किंवा रिव्ह्यू अकॉर्डिंग म्हणजे रँकिंग अकॉर्डिंग तुम्ही लिस्ट बनवा, ती बेस्ट राहील. किंवा फीज अकॉर्डिंग बनवा जर तुमचं बजेट कमी राहील तर ती एकदम बेस्ट चॉईस तुमची राहील.
आणि बेस्ट डिसिजन राहील त्या अकॉर्डिंग तुम्ही लिस्ट बनवलं तर तुम्हाला कॉलेज भेटेल आणि चान्सेस जास्त राहतात कॉलेज भेटायचे. कट ऑफ कमी असेल तर BHMS BPT तुम्ही पर्याय ठेवू शकतात, कारण हे मेडिकल फील्डमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी आणि खूप चांगले कोर्सेस आहे, तर तुम्ही हे पण करू शकतात. जर तुम्ही BMS कॉलेजेस सर्व भरताय आणि तुम्हाला तर वाटतंय की मला BHMS पण घ्यायची तयारी माझी आहे, माझे मार्क्स कमी आहे, मला BHMS पण चालेल, तर BMS भरा, गव्हर्नमेंट भरा, BMS प्रायव्हेट भरा आणि लगेच BHMSचे जे कॉलेजेस आहे ते स्टार्ट करा भरणं. किंवा जर तुम्हाला IQ कोटा भरायचा असेल तर IQ कोटाला पण आम्ही फीज अकॉर्डिंग जी लिस्ट दिली आहे त्याच्या अकॉर्डिंग लोक भरत असतात. आता समजा कोणत्या कॉलेजची फीज जी आहे ती 2 लाख आहे, 2 लाख आहे, तर त्याची आपल्याला IQ किती लागेल तर 3 पट लागेल. 3 पट लागेल की 5 पट लागेल हे एकदा कॉलेजवाल्यांना बोलून घ्या, पण 3 पटच फी लागते. ते जर म्हणतील 5 पट तर ते तुम्हाला NRIची फीज देत आहे, तर NRIची फीज आपल्याला भरायची नाही आहे, तर 3 पट फी लागेल. तेवढी तुम्ही फी म्हणजे आपल्याला किती लागेल तर 6 लाख लागेल. तर 6 लाख रुपये फी तुम्ही DD वगैरे बनवून घ्या. प्लस तुमची जर तयारी असेल की आपल्याला IQ कोटामध्ये घ्यायचंच आहे, तर IQ कोटामध्ये तुम्ही फर्स्ट जे आपलं चॉईस फिलिंग होते, फर्स्ट राऊंड होतं त्याच्यातच तुम्ही कॉलेजेस टाकून द्या, म्हणजे कसं आपल्याला कॉलेज भेटायचे चान्सेस IQ कोटामध्ये जास्त राहतात फर्स्ट राऊंडला. तर ते एकदा तुम्ही करू शकतात, म्हणजे ज्या कॉलेजेसची फीज एकदम कमी आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही IQ कोटामध्ये कॉलेजेस फिल करू शकतात. किंवा जर तुमची IQ कोटा पण घ्यायची तयारी नसेल तर काय करा, डायरेक्ट BHMSकडे तुम्ही शिफ्ट होऊ शकता, डायरेक्ट BHMSचे कॉलेज भरू शकतात. BPTसाठी तुम्हाला ग्रुप C राहतं, तर BPTसाठी तुम्हाला चॉईस फिलिंगची ती वेगळी करावं लागेल. फक्त BHMS आणि BMS आपण एकत्र करू शकतो, जसं आपण MBBS आणि BDS करत असतो. जर तुमचे खूपच कमी मार्क्स असतील तर तुम्हाला काय काय ऑप्शन्स आहे, तुम्हाला एक IQ कोटा ऑप्शन्स आहे. मी ऑलरेडी सांगितलं की फीज अकॉर्डिंग तुम्ही कॉलेजेस भरा, म्हणजे आधी तुम्ही गव्हर्नमेंटच भरा, नंतर प्रायव्हेट भरा आणि नंतर मग काय करा, IQ कोटा अकॉर्डिंग म्हणजे ज्या कॉलेजेसची फीज सर्वात कमी आहे त्या IQ कोटामध्ये टाकून द्या, म्हणजे इन केस आपले 6 लाख पर इयर पण गेले तरी आपल्याला चालतंय. आता डीम कॉलेजेस काही काही असे जे आपल्याला कमीमध्ये पडतात, पण त्याच्यासाठी तुमचे मार्क्स जे पाहिजे ते 200 ते 250 अकॉर्डिंग दरम्यान पाहिजे. तर डीम कॉलेजेस पण तुम्ही भरू शकतात. खूप चांगले डीम कॉलेज आहे. कोणते कोणते तर आपल्याला दिसतं, एक भारती विद्यापीठ आहे, DY पाटील मुंबईचं आहे, पुण्याचे दत्ता मेघे, प्रवरा आहे हे, आणि सुमनदीप पण एक कॉलेज आहे गुजरातचं, ते पण चांगलं आहे, तर ते तुम्ही डीममध्ये भरू शकतात. आम्ही ती पण लिस्ट प्रोव्हाइड केली आहे. अदरमध्ये काय, अदर स्टेट्समध्ये जर तुम्हाला ऑप्शन पाहिजे असेल तर ते तुम्ही बघू शकतात. एक हाताशी राहू द्या. आता CET सेलमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे तर ठीक आहे, पण पूर्णच्या पूर्ण तुम्ही डिपेंडंट राहू नका की ठीक आहे आपण महाराष्ट्रामध्येच ॲडमिशन घेऊ. जर तुमचा स्कोअर कमी आहे तर तुम्ही ऑप्शन ठेवा, एक बॅकअप प्लॅन ठेवा, ते म्हणजे अदर स्टेटला तुम्ही रजिस्ट्रेशन करा. महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता बॅकअप म्हणून MP किंवा इतर स्टेटचं रजिस्ट्रेशन करा. आता अदर स्टेट म्हणजे कोणतं आपल्याला चांगलं राहील तर आपल्याला MP आणि कर्नाटक हे दोनच स्टेट जे ते चांगले राहतात आणि तेच आपल्याला रिजनेबल रेट स्टेट जे ते राहतात, कारण MP मध्ये फीस कमी आहे आणि कर्नाटकमध्ये पण आपल्याला फीस कमीच दिसते. अराउंड 4 लाखाचं त्यांचं जे वार्षिक फी असते, तर तुम्ही ते पण करू शकतात. आणि MP मध्ये तुम्हाला 3.5-4 लाख लागतील किंवा 2.5 लाखापर्यंत कॉलेज आहे ते पण तुम्हाला भेटू शकतात, तर ते पण तुम्ही ऑप्शनमध्ये ठेवू शकतात. आता जेव्हा MPचं रजिस्ट्रेशन येईल ना तेव्हा ते पण करून घ्या, हाताशी एक ऑप्शन राहू द्या. नंतर कॉलेजची माहिती कशी मिळवायची, आता तुमचं प्रेफरन्स लिस्ट जे ते बनवून झालं. आता तुम्हाला माहिती आहे की हे जे टॉप कॉलेज आहे हे रँक 1ला आहे आणि हे आपण 1 नंबरला ठेवणार आहे, पण आपल्याला आता समजत नाही आहे, आपण फक्त रँकिंग बघितली त्यांच्या वेबसाईट अकॉर्डिंग, पण आता आपल्याला समजत नाही की अरे कॉलेज कसं आहे, कॉन्टॅक्ट त्याचं कुठून करावा, नंतर त्यांची फी स्ट्रक्चर कशी राहील, ते सर्व आपल्याला कसं बघावं लागेल. तर तुम्ही काय करा, जी लिस्ट तुम्ही बनवली आहे त्याच लिस्टमधून 1 नंबरपासून सुरू करा. 1 नंबरचं कॉलेज तुम्ही सर्च करा वेबसाईटला, त्यांचं वेबसाईट बघा कोणती वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईटला बघा, शिक्षा.com वगैरे असे पण वेबसाईट्स आहे, तर तिथं जाऊ नका, फक्त त्यांची ऑफिशियल वेबसाईटला बघा आणि ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला त्यांचं सर्व जे स्ट्रक्चर आहे ते भेटून जाईल. नंतर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट म्हणून एक जो आहे तो त्यांचा लेबल राहतो, त्यांच्या वेबसाईटमध्ये दिलेलं राहतं, तर तिथं तुम्ही जाऊ शकता. तिथं तुम्हाला त्यांचा ईमेल ID पण भेटेल आणि कॉन्टॅक्ट नंबर पण भेटेल. फी स्ट्रक्चर तिथं दिलेलं राहतं. आता ॲडमिशन म्हणून एक पॅरा राहतो, एक लॉग इन सेक्शन राहतं, त्या ॲडमिशनमध्ये तुम्ही जा. ॲडमिशनमध्ये गेल्यावर तिथं फी स्ट्रक्चर तुम्हाला दिसत राहतं. जर तुम्हाला तसं नाही भेटत आहे तर काय करा, सपोज XYZ कॉलेज आहे तर XYZ फी स्ट्रक्चर म्हणजे कॉलेजचं नाव आणि त्याच्यापुढे फी स्ट्रक्चर टाका, तर तुम्हाला फी स्ट्रक्चर म्हणून येईल, तर ते तुम्ही डाउनलोड करा आणि तिथे एकदा फी स्ट्रक्चर चेक करा. कॉलेजवाल्यांशी कॉन्टॅक्ट करून विचारा की तुमची एवढी फीज आहे का, एवढी आम्ही वेबसाईटला बघितलेली आहे, ते त्यांच्याशी एकदा क्रॉस चेक करा. नंतर काय तुम्हाला क्रॉस चेक करायचं आहे, IQ कोटाची आपल्याला काय फीज लागणार आहे, 3 पट लागणार आहे की 5 पट लागणार आहे, ते एकदा त्यांच्याशी बोलून घ्या. जर तुमचे एकदम क्वालिफाईंग क्रायटेरिया असेल तर ते जर थोडं होत असेल मॅनेजमेंट थ्रू तर तेवढं तुम्ही करू शकतात. तुम्हाला काय भेटेल तिथं,
त्यांची NRI कोटाची जी सीट्स आहे म्हणजे जे 5 पट आहे ते तुम्हाला मॅनेजमेंट कोटा म्हणजे IQ कोटा म्हणजे 3 पट कोटामध्ये करून देतील, ते एवढंच करू शकतात, बाकी ते काहीच करणार नाही. आता टीचिंग त्यांचं कसं आहे, टीचिंग वगैरे तिथले जे स्टुडंट्स आहेत त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, तिथं टीचिंग कसं आहे ते तुम्ही विचारू शकतात, कॅम्पसमध्ये कसं सराउंडिंग्स वगैरे, नंतर टीचिंग आपली रेग्युलर होते की नाही, आपली प्रॅक्टिस रेग्युलर होते की नाही, डिसेक्शन होतं की नाही, हे सर्व तुम्ही त्यांच्याशी विचारून घ्या. पेशंट फ्लो रेग्युलर आहे की नाही या गोष्टी तुम्ही सर्व नीट तपासा, कारण पेशंट फ्लो का बरं इम्पॉर्टंट आहे. सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये पेशंट फ्लो राहतो, पण प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सर्वच कॉलेजेसमध्ये पेशंट फ्लो राहत नाही. जर तुमचे मार्क्स चांगले, तुमच्याकडे ऑप्शन्स आहे, तर तुम्ही या सर्व गोष्टी चेक करत राहा. ह्या आपल्यासाठी आता खूप महत्त्वाच्या गोष्टी होत्या, या सर्व आपण चेक केला. आता आपण ऑलरेडी जे ते कॉलेजशी कॉन्टॅक्ट झालो आहे आणि समजा आता आपल्याला राऊंड 1चा रिझल्ट भेटला. राऊंड 1चा रिझल्ट भेटल्यानंतर आपल्याला रिपोर्टिंग टाईम पण खूप कमी दिलेला राहतो, म्हणजे अराउंड 2च दिवसाचा आपल्याला रिपोर्टिंग टाईम दिलेला राहतो. जेव्हा सिलेक्शन लिस्ट येते ना आणि जेव्हा रिपोर्टिंग टाईम राहतो त्याच्यात काहीच गॅप नाही राहत, लगेच आपल्याला जाऊन कॉलेजला ॲडमिशन घ्यावी लागते. तर आपण कसं डिसाईड करायचं की आपल्याला ॲडमिशन घ्यायची आहे की नाही. आता बघा, तुमचा जो उरलेला वेळ होता आधीचा म्हणजे आताचा, तेव्हा तुम्ही काय केलं, सर्व कॉलेजची वेबसाईट वगैरे बघून घेतली, त्यांचं फी स्ट्रक्चर सर्व बघून घेतलं आणि नीट करून घेतलं. तुम्ही तेव्हा तुमच्या नोटबुक्सवर पण ते सर्व लिहून घेतलं. तर हे जर तुम्ही लिहित नसणार तर ते नक्की लिहून घ्या, कारण नंतर ते कामी येतं. तर राऊंड 1मध्ये जेव्हा आपल्याला निकाल लागतोय, आपला रिझल्ट लागतोय, त्यानंतर आपल्याला समजतं की आपल्याला हे कॉलेज भेटलंय. तुम्हाला जर स्पेसिफिक कॉलेज भेटलं तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे त्याच्या सर्व डिटेल्सबद्दल, तर त्याची फीज एकदा परत चेक करून घ्या. तुम्हाला जर DD न्यायचं असेल, मग DD तर तुम्हाला माहितीच राहील की अरे यांची ही वेबसाईट आहे, इथं आपण फी स्ट्रक्चर चेक करू शकतो. इथे चेक करून आपल्याला जेवढी फीज दिली आहे त्याच्या अकॉर्डिंग DD आपल्याला द्यावं लागेल. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून एकदा विचारून घ्या की आम्हाला कितीचा DD द्यावा लागेल. काही लोक हॉस्टेल मेस इन्क्लूड करून सांगतात, काही एक्सक्लूड करून सांगतात, तर ते त्यांच्याशी एकदा कॉन्टॅक्ट करून बोलून घ्या की आम्हाला फक्त ट्युशन फीचा DD द्यायचा आहे की आपल्याला हॉस्टेल मेस इन्क्लूड करून DD द्यायचा आहे. DD बद्दल तुम्हाला जर काही माहीत नसेल तर मी ऑलरेडी त्याचा व्हिडिओ बनवला आहे, तो पण तुम्ही बघू शकतात. DD बद्दल संपूर्ण माहिती मी त्याच्यात दिलेली आहे. तर राऊंड 1मध्ये आपल्याला ही गोष्ट तर भेटली. आता तुम्हाला ओव्हरऑल काय करायचं आहे, फक्त जे तुमचे मार्क्सच्या अकॉर्डिंग कॉलेजेस आहे ते पण तुम्ही साईडला काढून ठेवा, ते तुम्ही एका बुकवर नोटबुकवर लिहून ठेवा. सर्व कॉलेजेसचे कोड, त्या कॉलेजेसचा पूर्ण ॲड्रेस, पूर्ण नाव, ते सर्व तुम्ही लिहून ठेवा, प्लस त्याची फी स्ट्रक्चर ते पण लिहून ठेवा की तुम्हाला कोणतं कॉलेज लागतं आहे. अराउंड जर कोणतं कॉलेजेसचा कट ऑफ जो आहे तो 3 लाख अराउंड जातो आहे आणि तुमचा जो ऑल इंडिया रँक आहे तो पण अराउंड 3 लाखाच्या अराउंडच आहे, तर तुम्ही ते कॉलेज प्रेफरन्समध्ये ठेवा. प्रेफरन्समध्ये म्हणजे कसं, ते कॉलेज तुम्ही शेवटी ठेवा. आता ज्या कॉलेजेसची एस्टॅब्लिशमेंट इयर खूप आत्ताची आहे, म्हणजे ते नवीन एस्टॅब्लिश झालं आहे, ते पण तुम्ही लास्टला ठेवू शकतात. जे खूप ओल्ड कॉलेज आहे ते तुम्ही आधी ठेवा. तर ही पण एक पद्धत राहते खूप लोकांची प्रेफरन्स लिस्ट बनवायची. कॉन्टॅक्ट करा तुम्ही, डायरेक्ट परस्पर DD बनवून त्यांच्याकडे घेऊन जाऊ नका. आणि लिंक घेतली नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल समजलंच असेल की आता आपल्याला काय काय करायचं आहे आणि आता आपल्याला कोणते स्टेप्स जे ते घ्यायचे, कारण हेच महत्त्वाची गोष्ट आहे जे तुम्हाला आता या वेळेत केली पाहिजे. तुम्ही जर आतापर्यंत आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, प्लस मी कमेंटमध्ये पण पिन केली आहे, ते पण तुम्ही करू शकतात. आणि काही पण तुम्हाला डाऊट्स असले तर कमेंटमध्ये तुम्ही एकदा फक्त तुमची कमेंट ड्रॉप करू शकतात, आम्ही नक्की रिप्लाय करण्याचा करू. धन्यवाद.